यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगाम् ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणां देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः। काल आपण बघितलं रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या आरंभी कवींनी पंचकृष्णाला वंदन केलेलं आहे, जे आपलं आराध्य स्थान श्रद्धा, एक प्रकारे जीवाचा आत्मा परमेश्वर, तर त्या पंचकृष्णाला कवींनी वंदन केलेलं आहे। त्यानंतर जे गुरु आहेत, श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। गुरुविना मोक्ष नाही, गुरुशिवाय देव दिसत नाही, देव समजत नाही, देव कळत नाही गुरुशिवाय। मग कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोनों खडे काकुला गुपाय, गुरु चरण बलिहारी गोविंद दियो बताय। कबीरा गोविंद दियो बताय। गुरु आणि गोपाल कृष्ण महाराज दोघेही माझ्या झोपडीच्या बाहेर उभे आहेत, असा प्रसंग जर आला तर कबीर म्हणतात की आधी मला गुरुचे चरण धरावे लागतील, कारण या सद्गुरूमुळे त्या गोपालकृष्णाची ओळख मला झाली, त्या गोपालकृष्णाचं ज्ञान मला झालं। गुरुशिवाय देव दिसत नाही, गुरुशिवाय शास्त्र कळत नाही, गुरुशिवाय धर्म समजत नाही। आणि म्हणून देवाच्या नंतर त्या सद्गुरूंचा नंबर लागतो की त्यांना वंदन कविवर्यांनी केलेलं आहे। त्यानंतर कथेला प्रारंभ होत असताना परीक्षिती राजा एक एक प्रश्न शुकदेव मुनींना विचारत गेला आणि शुकदेव मुनी एका एका प्रश्नाचं उत्तर देत गेले। आणि या 7 दिवसाच्या भागवत कथा श्रवणाने परीक्षिती राजाला मोक्ष मिळालेला आहे। एवढं सामर्थ्य या गोपालकृष्णाच्या कथेमध्ये आहे। मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच। ज्याप्रमाणे गोपालकृष्ण भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात की माझी कथा कर, माझ्या कथेचं पठन कर, माझ्या कथेचं मनन कर। कथयंतश्च माम नित्यम, माझ्याच कथा गा, माझ्या कथा सांग, माझ्याच कथेमध्ये रममान हो। तुष्यंतीचं रमंतीचं, माझ्याच कथेमध्ये रममान हो। एवढं कथेचं सामर्थ्य आहे की या गोपालकृष्णाच्या कथा श्रवणाने, पठनाने, प्रवचनाने या बऱ्याचशा भक्त मंडळींना मोक्ष मिळालेला आहे। एवढं सामर्थ्य या गोपालकृष्णाच्या नामामध्ये आहे, नामामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे। आणि म्हणून परीक्षिती राजाने शुकदेव मुनीला प्रश्न केला, हे मुनिवर्य, मला गोपालकृष्ण आणि रुक्मिणी देवी यांचं जे स्वयंवर झालं, यांचं जे विवाह झाला, याची कथा मला तुम्ही सांगा। आणि मग शुकदेव मुनी पुढे सांगतात की विदर्भ प्रांतामध्ये कौंडण्यपूर नगर आहे,
त्या नगरामध्ये राजा भीमक अथवा भीष्मक हा राज्य करतो आहे. अतिशय पराक्रमी मोठा राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे. आणि या राजाला 5 मुलं आणि 6वी मुलगी, तिचं नाव रुक्मिणी. 5 मुलांमध्ये मोठा भाऊ आहे रुक्मिया. असं ते एक अतिशय सुंदर धार्मिक वृत्तीचं राज्य आहे. आणि चांगला परिवार आहे, सुसंस्कृत मुलं आहेत. राजा राणी राज्य अतिशय सुखाने आनंदाने नांदत आहे. असं करता करता जी रुक्मिणी आहे, रुक्मिणीचं वय होतं. आणि वय झाल्यानंतर एके दिवशी राजा आपल्या सिंहासनावर बसून प्रधानाप्रती म्हणतो की प्रधानजी, आता आपल्याला रुक्मिणीच्या लग्नाची तयारी करावी लागणार आहे. आपल्याला तिला योग्य वर पाहावा लागणार आहे. आणि तुम्ही तर विसरूनही गेले की आपल्याला रुक्मिणीचं लग्न करणं आहे. तुमच्यात आणखी मनी नाही, ध्यानी नाही. त्यावेळेस प्रधान म्हणतो, हो जी, मी विसरलो कामाच्या व्यापामध्ये, आपलं लक्षच गेलं नाही. आत्ता पाठीमागे मांडीवर खेळणारी मुलगी, आपल्या लाडा कौतुकामध्ये खेळणारी मुलगी केव्हा मोठी झाली कळालं सुद्धा नाही. आणि म्हणून मुलं मोठे झाले की आईवडिलांना त्यांची चिंता लागते की यांचा संसार, यांचं जीवन सुखाने सुरळीत सुरू व्हावं. त्यांचे जे विधी आहेत, त्यांचं जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेप्रमाणे सर्व सुखाने पार पडावं. तर अशा प्रकारे राजाने प्रस्ताव मांडलेला आहे. पण त्याचबरोबर राजाने पुन्हा दुसरी एक सूचना दिली आपल्या मंत्रिमंडळाला, आपल्या प्रधानजीला दुसरी एक सूचना केली की आपल्याला स्वयंवर मांडायचं नाही. ही एक मोठी क्रांतीच आहे. स्वयंवर का मांडायचं नाही? म्हणजे स्वयंवर मांडलं की कोणी एक आपल्या विद्येच्या बळावर, कोणी एक आपल्या पराक्रमाच्या बळावर ती मुलगी हरण करतो. आणि ती मुलगी अशा घरी पोहोचते की ना तिथं जात आहे, जातीला जात आहे, ना तिथं कुळाला कुळ आहे, ना तिथं वर्णाला वर्ण आहे. जातीभेद हा राजाच्या मनामध्ये नाही, परंतु कर्मानुसार का होईना पण कर्म सारखे सारखे पाहिजे. जर सारखे सारखे कर्म नाही, इकडे जर समजा पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे माहेरामध्ये आणि सासरमध्ये जर मांसाहारी भेटले तर तिथंच त्या ठिकाणी विसंगती होते आणि त्या मुलीला जन्मभर ते दुःख भोगावं लागतं. कधी त्या सासरच्याशी पटतं, कधी पटणारही नाही. कधी कधी तर दिल्लीमध्ये आपण एक उदाहरण पाहिलं की एक गुजराती मुलगी, तिचं लग्न यासाठी ती अविवाहित राहिली की सासरच्या मंडळींचं म्हणणं होतं की तुला मांस शिजवून द्यावं लागेल. काहींचे तर अशा मागणीमुळे लग्नच नाही झाले आणि काहींचे झाले तर त्या मुली पुन्हा माहेरी परत आल्या. त्यांच्याच्याने ते शक्य नव्हतं. ज्यांचं बालपण धर्मामध्ये, सुसंस्कृत घराण्यामध्ये गेलेलं आहे, सज्जन लोकांमध्ये गेलेलं आहे, कोणातरी एका संप्रदायामध्ये, महानुभाव संप्रदायामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये जे शुद्ध शाकाहारी आहेत, ज्यांचं बालपण या लोकांमध्ये गेलेलं आहे, त्यांना या पुढच्या ज्या गोष्टी आहे, व्यसन वगैरे किंवा मांसाहार, हे शक्यच होत नाही. आणि म्हणून भीमक राजाने अतिशय चांगला विचार त्या ठिकाणी केला की आपल्याला आपली मुलगी स्वयंवर मांडायचं नाही आणि कोणाच्याही हाती द्यायचं नाही आणि जन्मभर पश्चाताप करीत बसायचं नाही. जणू काही एखादं समजा वाघ, सिंह आहेत आणि काही एक मांसाचा तुकडा त्या ठिकाणी ठेवायचा आणि मग त्या सिंहांची झुंज लागते. तो म्हणतो मी खातो, तो म्हणतो मी खातो, मी खातो. त्या ठिकाणी तुंबळ मारामाऱ्या होतात. आणि दाणे टाकून पक्ष्यांना झुंजवायचं नाही.
मांस टाकून प्राण्यांना झुंजवायचं नाही, ते जसं झुंजवणं आहे तसंच स्वयंवर मांडून ती कन्या पुढं करून राजे लोकांची भांडणं लावायची नाही, त्यांचं युद्ध पेटवायचं नाही. आणि ते पेटवल्यानंतर मोठा अपमान होतो. एक जण कोणीतरी एक स्वयंवर जिंकून त्या मुलीला घेऊन जातो, पण बाकीच्या सगळ्या राजे लोकांचा अपमान होतो आणि त्या ठिकाणी कितीतरी रक्तपात होतो, हिंसा होते. शारीरिक, वाचिक, मानसिक तिन्ही प्रकारे त्या ठिकाणी क्लेश होतो आणि त्या विवाहातून काही सुखरूप काहीच सुख निघत नाही. म्हणून अतिशय महत्वाचा निर्णय रुक्मिणीच्या वडिलांनी भीमक राजाने घेतलेला आहे. त्यांनी उदाहरणही दिलं की ज्यावेळेस जनक राजाने जानकीचं स्वयंवर मांडलं त्यावेळेस बलशाली लंकाधिपती रावण, बरेचसे राजे महाराजे त्या ठिकाणी हजर झाले. आणि ज्यावेळेस श्रीरामाने ते स्वयंवर जिंकलं, तो शिवधनुष्य उचलला आणि तो लावत असताना, बाण त्यावर पंचावर चढवत असताना तो धनुष्य मोडला. तर त्यावेळेस पुन्हा युद्ध झालंही त्या ठिकाणी, पुन्हा अपमान बाकीच्या राजांचा, पुन्हा क्लेश कन्येच्या वडिलांना. आणि एवढ्यावरच थांबलं नाही, तो धनुष्य का मोडला म्हणून परशुराम जे आहेत ऋषी संन्यासी, ते सुद्धा रामावर आणि लक्ष्मणावर रागावले. यांच्यामध्येच युद्ध होण्याची वेळ आली होती, परंतु परशुराम हाही देवतेचा अवतार आहे आणि श्रीराम हाही देवतेचा अवतार आहे. त्यामुळं ते प्रसंग त्या ठिकाणीच थांबला. नाहीतर आणखीन राजे लोकांसोबत युद्ध तर झालंच, परंतु पुन्हा आता यांच्यामध्येच ऋषीमुनींसोबत सुद्धा यांचं युद्ध होणार होतं. म्हणून स्वयंवर ठीक नाही या मताचे भीमक राजा आहेत. पुन्हा त्यांनी दुसरं उदाहरण दिलं की ज्या वेळेला काशी नगरामध्ये काशी राजाने स्वयंवर ठेवलं, 3 मुली आहेत काशी राजाच्या आणि भीष्म प्रतिज्ञा घेणारे भीष्म त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांनी ते काशीला जाऊन ते स्वयंवर जिंकलेलं आहे. त्यांनी स्वयंवर जिंकलं म्हणून बरेचसे त्या ठिकाणी रक्तपात झाला, युद्ध झालं, बऱ्याचशा राजांनी युद्ध केलं भीष्मासोबत. सर्वांना हरवून त्यांनी 3 मुली त्या ठिकाणाहून घेतल्या. 3 मुली जिंकल्या. 2 मुली आपल्या सावत्र भावांना चित्र आणि विचित्र, चित्ररथ विचित्ररथ, 2 मुली या दोघांना दिल्या. या दोघींनी वरमाळा आपल्या चित्ररथ आणि विचित्ररथ आपल्या पतींच्या गळ्यामध्ये वरमाळा घातल्या. परंतु तिसरी जी आहे अंबालिका, ही कोणाच्या गळ्यामध्ये वरमाळा घालायला तयार नाही. ती म्हणते, तुम्ही स्वयंवरामध्ये जिंकले, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी जिंकून आणलेला आहे, मी तुमच्याशिवाय कोणाच्या गळ्यामध्ये हार घालणार नाही. भीष्म म्हणतात, मी प्रतिज्ञा घेतलेली आहे, आजन्म ब्रह्मचारी राहण्याची मी प्रतिज्ञा घेतलेली आहे. तर भीष्म ऐकायला तयार नाही आणि अंबालिका सुद्धा ऐकायला तयार नाही. अंबालिका म्हणते, भीष्म म्हणतात मग तुझ्या माहेराला निघून जा. तर अंबालिका म्हणते, एकदा घरातून निघून गेलेली मुलगी पुन्हा तिच्या घरी जाणं त्यापेक्षा आत्महत्या चांगली. पुन्हा तिला घरामध्येही घेत नाही आणि तिचा तो मान सन्मानही राहत नाही. एकदा कलंक लागला की एखाद्याने नेली उचलून, तो कलंक शेवटपर्यंत स्त्री जातीचा जात नाही. मग अंबालिका कशानेच ऐकत नव्हती. भीष्माने नकार दिल्यानंतर ही अंबालिका सरळ भीष्मांचे गुरु परशुराम यांच्याकडे गारणं घेऊन गेलेली आहे. परशुरामालाही त्या ठिकाणी भीष्माचा राग आलेला आहे. जर जिंकून आणलेली आहे तर मग लग्न करायलाच पाहिजे, मी सांगतो माझ्या शिष्याला, असं म्हणून ते आले. ते आल्यानंतर शिष्य जे आहे भीष्माचार्य यांना त्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला,
परंतु ती प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा आहे. भीष्म म्हणजे मोठी महाभयंकर प्रतिज्ञा आहे. त्यामुळे ते ऐकायला तयार नाही. शेवटी गुरुला राग आला आणि ते म्हणतात, तू जर ऐकत नाही तर कर माझ्यासोबत युद्ध. भीष्माचार्य नाविलाजाने त्या ठिकाणी तयार झाले. दोघांचं पुन्हा त्या ठिकाणी तुंबळ युद्ध झालं आणि गुरुला भीष्माचार्यांनी हरवलेला आहे युद्धामध्ये. हा प्रसंग त्या स्वयंवरानेच ओढवला. स्वयंवराने तिथं रक्तपात झाला काशीला. स्वयंवराने या ठिकाणी गुरुसोबत युद्ध करण्याचा प्रसंग आला. स्वयंवराने भीष्म प्रतिज्ञा मोडण्याची वेळ आली. स्वयंवराने अंबालिकेचं नुकसान झालं आणि म्हणून शेवटी नाविलाजाने या अंबालिकेने त्या ठिकाणी आत्महत्या करून आपला देह समाप्त केलेला आहे. ना दुसऱ्या कोणाच्या गळ्यामध्ये हार घातला, ना हार मानली, ना माहेराला गेली, ना साधारण जीवन जगली दासीसारखं. सरळ तिने अपमान झाला म्हणून आत्महत्याच त्या ठिकाणी केली. तर इतके अनिष्ट या स्वयंवराने होतात. म्हणून भीमक राजा म्हणतात की नाही, ही ठीक नाही. नंतर जे चित्रविचित्र आहेत, चित्ररथ विचित्ररथ, अंबालिकेने आत्महत्या केल्यानंतरही हे जे चित्ररथ विचित्ररथ आहेत, हे आपल्या काही एक अवगुणानेच त्या ठिकाणी संपलेले आहेत. तेही मरून गेले. पुन्हा त्या दोन त्यांच्या राण्या आहेत, त्या पुन्हा त्या ठिकाणी विधवा झाल्या. घडलं असं होतं की भीष्माचे वडील शांतनू हे एकदा नदीवर स्नानासाठी गेले असताना त्या ठिकाणी एक नाव चालवणारी मुलगी आहे, कोळ्याची मुलगी, आणि ती त्यांच्या मनामध्ये भरली की तिच्यासोबत आपण विवाह केला पाहिजे. म्हणून त्यांनी तिला बोलूनही दाखवलं. तर त्यावेळेला ती मुलगी शांतनूला म्हणते की नाही, तुमचा आधीच एक मुलगा आहे आणि तो मोठा बलशाली आहे. मी जर तुमच्यासोबत विवाह केला तर तो माझ्या मुलांना सुख येऊ देणार नाही, राज्य उपभोगू देणार नाही. असं म्हटल्यानंतर शांतनूची एक अडचण निर्माण झाली की घरीही मुलाला सांगता येत नाही आणि लग्न केल्याशिवाय राहता येत नाही. त्यांना ती कोळ्याची मुलगी आवडलेली आहे शांतनू राजाला, आणि म्हणून ते बिमार पडले घरामध्ये, अतिशय अशक्त झाले. त्यावेळेस भीष्माने विचारलं की पिताश्री, तुम्हाला काय झालेलं आहे, काय आजार तुम्हाला जडलेला आहे किंवा मनामध्ये काय मनोरथ आहे सांगा. त्यावेळेस त्यांनी मुलाला सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस भीमक राजा हे भीष्माने त्यावेळेस प्रतिज्ञा घेतलेली आहे की मी आपल्या पित्याच्या सुखासाठी, पित्याला ती पत्नी मिळावी, तिचे अपत्य सुखी राहावे, यासाठी मी प्रतिज्ञा घेतो की आजन्म ब्रह्मचारी राहील, लग्नच करणार नाही. तर अशा प्रकारे भीष्माने प्रतिज्ञा घेतली. त्या कोळ्याच्या मुलीसोबत लग्न झालं आणि मग तिला हे चित्ररथ आणि विचित्ररथ हे दोन मुलं झालेली आहेत. आणि त्यांच्यासाठी हे स्वयंवर जिंकून ह्या मुली आणल्या आणि ह्या स्वयंवराने एवढे दुःख, एवढे क्लेश यांच्या जीवनामध्ये झालेले आहेत. म्हणून कौंडण्यपूरचे राजा भीमक त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला रुक्मिणीचं स्वयंवर मांडायचं नाही. हे सर्व अनिष्ट टाळण्यासाठी आपण आपल्याच कडाने योग्य वर शोधायचा. सर्व गुण संपन्न, पराक्रमी, सुसंस्कृत, सज्जन, धार्मिक अशा राजांचा आपल्याला शोधायचा आहे. आणि मग असे विचार चालूच आहेत. तर त्यावेळेला काही एक बंदीजन या राज्यातून त्या राज्यात चालले होते. कल्याण कीर्ती नावाचा भाट
कल्याणकीर्ती नावाचा भाट आपल्या सर्व जन समुदायासह राज्य आणि राज्य हिंडत हिंडत कौंडण्यपुरापर्यंत पोहोचलेला आहे. कौंडण्यपूरला पोहोचल्यानंतर सर्व ह्या राजे महाराजांनी त्यांना विनंती केलेली आहे की बरं झालं तुम्ही आमच्या राज्यामध्ये आलेले आहात. आम्हाला योग्य वराच्या शोधामध्ये आम्ही आहोत आणि ही भाट मंडळी या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून त्या राज्यात ही हिंडणारी मंडळी आहे. यांना अनेक राज्याचा अभ्यास आहे. राजे महाराजे, त्यांची संस्कृती, त्यांचं आचरण ही सर्व यांना माहिती आहे. आणि मग कल्याणकीर्ती नावाचा भाट आपल्या राज्यामध्ये येतो आहे असं म्हटल्यानंतर भीमक राजाला अतिशय त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. अतिशय आदर सत्कार करून त्या राजाला, ह्या भीमक राजाने त्या बंदीवानाला, त्या भाटाला आदर सत्काराने आपल्या राज्यामध्ये, नगरामध्ये आणलेला आहे. सन्मानाने सिंहासनावर बसवलेला आहे कल्याणकीर्ती भाटाला. आणि मग त्या ठिकाणी प्रस्ताव त्यांनी मांडला की तुम्ही अनेक राजे महाराजे बघितले, तुम्ही स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही लोकांमध्ये तुमचं गमन आहे, तर आमच्या मुलीसाठी तुम्ही योग्य वर सुचवावा. असं म्हटल्यानंतर कल्याणकीर्ती जो भाट आहे त्यांनी सांगितलं की अतिशय चांगला प्रस्ताव तू आमच्या समोर मांडलेला आहे. आता आमच्या सोबत एक किन्नर आहे. त्या किन्नराला अपार अशी माहिती आहे राजे महाराजांची. कारण हा जो किन्नर आहे हा वेदघोष ऋषी आहे. आधी हा वेदघोष ऋषी होता. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्राने त्यांचा आदर सत्कार केला होता. स्वर्गामध्ये यांचं आगमन झालेलं होतं. त्या स्वर्गामध्ये रंभा ह्या वेदघोष ऋषीवर मोहित झाली होती. तिने यांना आग्रह केला होता. यांनी तिच्या आग्रहाला नकार दिला म्हणून रंभेने यांना शाप दिला की जा तू वृंदावनामध्ये किन्नर पक्षी होऊन राहशील. त्यामुळे हा वृंदावनामध्ये किन्नर पक्षी होऊन होता. आमची आणि त्यांची भेट झाली. आम्ही त्यांना आमच्या सोबत घेतलेला आहे. त्यानंतर रंभेना बरीचशी प्रार्थना विनंती केल्यानंतर वेदघोष ब्राह्मणाने रंभेने त्यांना उपशाप दिलेला आहे की ज्यावेळेस गोपालकृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न होईल त्यावेळेस तू या शापातून मुक्त होशील. म्हणून हा जो किन्नर आहे हा गोपालकृष्णाच्या नामा वाचून कोणाचं नाम घेत नाही. तो गोपालकृष्णाचाच आराध्य भक्त आहे. आणि म्हणून याला सर्व माहिती आहे. कोणता राजा कसा, कोठे, कोठा पराक्रमी, बलशाली, याला सर्व माहिती आहे. मग सर्वांचा आदर सत्कार झाल्यानंतर हे बंदिवान त्या ठिकाणी गायला लागलेले आहेत. त्यावेळेस तो जो किन्नर आहे पक्षी तो त्या ठिकाणी गायन करायला लागला. त्यावेळेस त्यांनी स्वर्ग, मृत्यू, पाताळ तर आधी स्वर्गातली माहिती सांगायला सुरुवात केली. स्वर्गाचं वर्णन करायला सुरुवात केली की स्वर्गामध्ये इंद्र, चंद्र, सूर्य ही मंडळी आहे. त्याआधी त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महादेव यांचं वर्णन केलं. त्यांच्या पत्न्यांची माहिती सांगितली की यांना यांच्या पत्न्या आहेत तर ते दुसऱ्या मुली वरण करणार नाहीत. त्यानंतर त्यांनी स्वर्गस्थ देवतेंचं वर्णन केलं. इंद्र, चंद्र, सूर्य आणि काही अग्निदेव, वरुणदेव या सर्व देवता मंडळींचं वर्णन केलेलं आहे.